जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या आहे भडगावला, आपल्या सासरवाडीमध्ये आहे आणि इथले तुम्हाला काय काय नजारे आहेत ते दाखवतो पावसाळ्यामधले। आपण थंडीमध्ये आलेलो त्यावेळेस चित्र वेगळं होतं, आता पावसाळ्यातलं चित्र खूप वेगळं आहे। तर चला भडगाव गाव एक्सप्लोर करूया आपण आणि काय काय जे ठराविक पॉईंट आहेत आपले जे आपण विंटरमध्ये दाखवलेले ते आता दाखवूया। तर चला जाऊया आणि भडगाव गाव एक्सप्लोर करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज नाश्त्याला गरमागरम ढोकळे आणि चटणी आहे। मुंबईवरून आणलेले आपण आणि ढोकळे बनवलेत बायकोनी। टेस्ट करूया आपण। मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झाला आहे फायनली आणि आता आपण निघूया गावचा फेरफटका मारायला। तुम्ही समोरचं वातावरण बघू शकता, खूपच एकदम खतरनाक वातावरण आहे। आणि मित्रांनो, समोर माळा, आपण गेलेलो माळावरती। मित्रांनो, गावाला लहान थोर सगळेच सकाळपासूनच कामाला लागतात। खरंच खूपच सुंदर असं क्लायमेट झालं आहे आणि इकडे घरं बघू शकता तुम्ही। अभिषेकचं घर आहे आणि बाजूला अमनचं घर आहे। खूपच सुंदर असं एकदम हिरवागार झालं आहे सर्व। मित्रांनो, फणस बघा किती मोठा आहे आणि जवळजवळ कुजला असेल तो आता फणस। खूपच मोठा असा फणस आहे आणि ते इथून वरती माळावरती जायला रस्ता होता। घर बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असं आणि समोरचा व्ह्यू एकदमच सुंदर झाला आहे। पाऊस चालू आहे बारीक बारीक, छान वाटतं एकदम। मित्रांनो, इथे आपली पार्टी झाली होती आणि आता सर्वत्र पेरणी वगैरे केलेली आहे। सर्व तरवे वगैरे लावून झालेले आहेत। इकडे सर्व कोपरे आता भरलेले आहेत, एक पण कोपरा असा तुम्हाला सपाट दिसणार नाही। मित्रांनो, कापा फणस खाऊन घेऊया। सासूनी फोडल्या कापा फणस, आता पण घरे भेटत आहेत। वांग्याची वेल लावलेली आणि ते वांगे पण आलेत। वांगे बघू शकता तुम्ही। भोंबे मित्रांनो, भोंबील भोंबील। मामल्या चल। मित्रांनो, आणि अजून एक सुंदर दृश्य तुम्ही बघत आहात। ते लाकडी फाट्यांनी हे करून ठेवलं आहे, सर्व पॅक करून ठेवलं आहे आणि इथे पण शेत आहेत मित्रांनो, कामं चालू आहेत शेतीची। खूपच सुंदर असं हे सकाळचं दृश्य आहे मित्रांनो।
मित्रांनो भाईचं घर आहे आणि आता भाई सध्या ओरोसला असल्यामुळे बंद आहे घर. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, खूपच शांतता आणि स्वच्छ असा परिसर आणि वेगळंच एक फिलिंग येते मित्रांनो. कोकणातली घरं बघू शकता तुम्ही, सगळ्यांच्या घरामध्ये पडवी आणि खळे वगैरे आहेत. खूपच छान इकडचा समोरचा परिसर. मित्रांनो फणस बघा, सुंदर असा फणस लागला आहे आणि पिकलेला आहे वाटतं, कापा फणस आहे. मित्रांनो प्रभावचं घर आहे आणि लाकडांची व्यवस्था खूपच उत्तम अशी केलेली आहे. मित्रांनो चला जाऊया आता व्हाळ बघायला. काल तुम्हाला येताना व्हाळ दाखवलेला, आता पुन्हा एकदा नीट दाखवतो व्हाळ. खूपच जबरदस्त पाणी आलं आहे व्हाळाला. चला डायरेक्ट तिथेच भेटू आपण व्हाळामध्ये. मित्रांनो घरं बघा, बाईचं घर आहे, साक्षीचं घर आहे, ते अभिषेकचं आणि अमनचं घर आहे साईडला. मित्रांनो खूपच जास्त फोर्स आहे पाण्याला. आणि मित्रांनो हा जो पूल आहे आता मला अनसेफ वाटतं एकदम. लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे आपण पुलाची. आणि पाणी बघू शकता मित्रांनो, थोडं शेवाळ वगैरे पण जमलं आहे. पाय सावकाश ठेवायला लागतात एकदम. मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भडगाव एक्सप्लोअर करूया. आता सध्या व्हाळाच्या इकडे आहे मी आणि खूप खळखळ वाहणारं पाणी आहे व्हाळामध्ये. तर थोड्या वेळ आपण मेडिटेशन करूया इकडे, शांत बघत बसत राहूया. फक्त जी फील आपल्याला मुंबईमध्ये नाही ती ते फील येते. तर थोड्या वेळ निवांत बसू. काय घेऊन येलस? कायचो फुल हा मस्त आहे एकदम. मित्रांनो पाऊस चालू झाला जोरात आणि आपण आता घरी आलो आहे. ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओ सर्व कोकणातले असणार आहेत. अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.